तसं पाहता रामकथा माणसाला जगण्याची ऊर्जा आणि दिशा देते। प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही ना काही दुःख आहे। या जगामध्ये कोणी सुखी नाहीये। मग आपण सर्वसामान्य जीव मंदिरामध्ये जातो, देवाकडे जातो आणि देवाला म्हणतो, देवा दुःख संकट आमच्या वाट्यालाच का बरं, असं म्हणतो आपण देवाला। आम्ही एवढा देवधर्म करतो, एवढा पूजापाठ करतो, देवा तुझी कथा ऐकतो, तुझं नामस्मरण करतो, तरी दुःख आमच्याच वाट्याला का। ही गोष्ट याही अगोदर मी सांगितली, आताही पुन्हा सांगते। आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी हा आपला प्रारब्धाचा विषय आहे। परमार्थ एवढ्याच कारणासाठी करायचा आहे, देवधर्म, सत्कर्म, नामस्मरण, की हे सगळं चांगलं ऐकून आपण आपल्या जीवनातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करण्याची ताकद आपण आपल्यामध्ये निर्माण करायची। आपल्या जीवनामध्ये जर दुःख उभं राहिलं ना, तर कधीच म्हणू नका देवा माझ्या वाट्याला एवढं दुःख का। मला सांगा कोणता देव सुखी आहे, आठवून सांगा मला। असं कुठला देव आहे की त्या देवाच्या जीवनात सुख, समाधान, आराम, तक्या, गादी, लोड, आयतं ताट, कुठल्या देवचरित्रामध्ये आहे? कृष्ण अवतार झाला देवाचा, कृष्ण अवतारात त्या लेकराला जन्मापासूनच परेशानी। कृष्ण चरित्रात कुठे सुख आहे कृष्ण भगवंताला? देवाचा जन्मच कारागृहात झाला। मग विचार करा, ज्याला तर जन्मापासूनच त्याच्या पाठीमागे दुःख आहे, त्या देवानं कुणाला विचारायचं की माझ्याच वाट्याला असं का? कर्ण एकदा म्हटलंच देवाला, कर्ण बोलला, देवा क्षत्रियाच्या पोटी माझा जन्म झाला, साक्षात सूर्याचा मी अंश अवतार आहे, पण जन्म झाल्याबरोबर माझ्या आईनं मला पाण्यात सोडून दिलं, एका सारथ्याच्या घरी मला लहानाचं मोठं केलं, मी चांगल्या कुळातला असून सुद्धा मला नीच कुळातला समजण्यात आलं, युद्धामध्ये मला शिक्षण सुद्धा गुरुनं दिलं नाही, चोरून विद्या घेतली तर मला शाप दिला, माझ्यावर एवढा अन्याय का? कुणी विचारलं? कर्णानं श्रीकृष्ण भगवंताला विचारलं की माझ्याच बाबतीत एवढा अन्याय का? भगवान बोलले, हे पक्क कर्णा, न्याय अन्याय हा सगळा प्रारब्धाचा भाग आहे, नियतीनं तुझ्यावरच हा अन्याय का केला या प्रश्नाचं उत्तर तर मी तुला देईल, पण तू मला सांग माझा तरी काय दोष होता? माझा कारागृहात जन्म झाला, मी तर विश्वाचा मालक अवतार धारण करून आलोय, बर जन्म झाल्याबरोबर मला कुणाच्या घरी जावं लागलं? गवळ्याच्या। मी जगाचा मालक आहे, पण मला कोण म्हणतंय, कुणी म्हणतंय कोण नंद बाबाचा, कुणी म्हणतं वसुदेवाचा, माझ्याही बाबतीत असं बोलावं का रे? बर जन्मल्यापासून सुख कुठे? मला जन्म झाला तर मामाच माझ्या जीवावर उठला, गवळ्याने सांभाळलं, मामा मारावा लागला मला, ज्या गोकुळातल्या लोकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं ते गोकुळ सोडून मला जावं लागलं, गोकुळातून मथुरेत, आणि मथुरेत राज्य करतो न करतो तिथून जे मला पळून जावं लागलं ते मी समुद्राच्या तटावरच जाऊन राहिलो। बर समुद्राच्या काठावर द्वारका उभी केली, पण द्वारकेत मी किती दिवस सुखानं राहिलो? लगेच पांडवांचं महाभारत, त्यांच्या काळजीपोटी तिकडे पळालो, वापस आलो ना आलो तर लगे भिल्लानं बाण मारला आणि माझ्या धामाला गेलो। मला सांगा कृष्ण चरित्रात तरी कुठे सुख आहे? रामचरित्रात तर नाहीच आहे, कृष्ण चरित्रातही नाही। परशुराम भगवान त्यांनी त्यांच्या जीवनात लढाया व्यतिरिक्त दुसरं काय केलंय? देवाचं रूप जे स्वतः भगवान धारण करून आले त्यांना सुद्धा सुख नाही, मग आपण सुखाची अपेक्षा का ठेवायची? बरं देव अवतार धारण करून आले, त्यांना त्यांच्या जीवनात सुख मिळालं नाही, म्हणून देवता कधी वाम मार्गाने चुकीच्या मार्गाने गेले नाही। मग भगवंताचे चरित्र, आता देवाचं जाऊ द्या, संताचं तरी घ्या, कुठल्या संताच्या जीवनामध्ये सुख आहे? ज्या माऊलीचं नाव आपण उठल्याबरोबर घेतो, ज्ञानोबा, तुकाराम, ज्ञानेश्वर, माऊली, हे जे नामस्मरण आपण करतो, त्या माऊलीच्या चरित्रात मला आठवून सांगा कुठे सुख आणि शांतता आहे? नामदेव महाराज
तुकाराम महाराज, जनाबाई, कुणाच्या चरित्रामध्ये ऐश आराम सुख समाधान? खरं तर तुमची आमची सुखाची व्याख्या चुकलेली आहे. आयतं निवांत राहणं, आयतं ताट पुढं येणं, याला आपण सुख म्हणतोय, पण हे खरं सुख नाही. खरं सुख काय आहे तर भगवत भक्ती, भगवत भजन. आणि आपण सर्वसामान्य जीवानं भक्ती भजन एवढ्यासाठी करायचंय की आपला विश्वास असला पाहिजे, ज्याच्या मी भक्ती करतो तो आमच्या सोबत आहे. देवा, कुठलंही संकट माझ्या जीवनामध्ये येऊ दे, फक्त त्या संकटाला सामोरं जाण्याची ताकद माझ्यात निर्माण कर. कधी कधी असे काही प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. एक दोन मित्र असतात, एक आस्तिक आणि एक नास्तिक. नास्तिक जो असतो तो चित्रपट पाहायला जातो आणि आस्तिक भजनाला जातो. नास्तिक निघाला चित्रपट पाहायला. पिक्चर पाहून येताना त्याला 5,000 रुपये सापडले. आणि जो सज्जन होता ना, तो भजनाला चालला, पण येताना खड्ड्यात पाय गेला आणि त्याचा पायच मोडला. 2 जण आले. नास्तिक जो होता तो उड्या मारत होता, खूप उड्या मारत होता. 5,000 मिळाले, 5,000 मिळाले. कुठे गेला? चित्रपट पाहायला गेला. आस्तिकला थोडस वाईट वाटलं. म्हणे, देवा, जो चित्रपट पाहायला गेला तू त्याला 5,000 रुपये दिलेस, आणि मी भजनाला गेलो तर माझा पाय मोडला आणि मला 5,000चा खर्च करावा लागला दवाखाना करण्यासाठी. तिथं एक संत आले की ज्यांना 3 काळातलं कळत होतं, भूत, भविष्य आणि वर्तमान. ते संत बोलले, तुझ्या मनात हा प्रश्न येणं साहजिक आहे. आपल्याही मनामध्ये कधी कधी हा प्रश्न येतो की देव चांगल्याच्याच पाठीमागे लागतो आणि कधी देव धर्म करत नाही, त्यांच्या घरात पाणी भरतो. म्हणतो का नाही आपण असं? ज्यांच्या तोंडाला कधी राम नाही, कृष्ण नाही, हरी नाही, सदी सप्ताहाचा मंडप माहीत नाही, कधी साधू संतांची सेवा नाही, त्याच्या घरी लक्ष्मी पुरासारखी पाण्यासारखी वाहते. आणि गरीब परमार्थ करताय पण अजून त्याच्या घरावरचे पत्रे निघणार, राहायला घर सुद्धा नाही. दर पावसाळ्यात बिचाऱ्याच्या घरात बदबद पाणी. देवधर्म करणाऱ्याच्या वाट्याला असाही प्रश्न आपल्याला पडतो. तसाच प्रश्न याला पडलाय की मी भजन करायला गेलो आणि पाय मोडून बसलो, हे पिक्चर पाहायला गेलो आणि त्याला 5,000 रुपये मिळाले. संतांनी सांगितलं, हे बघ वेड्या, तो चित्रपट पाहायला गेला, येताना त्याला 5,000 रुपये सापडले. अरे वेड्या माणसा, 5,000 नाही, त्याला 5,00,000 रुपये मिळणार होते, त्याच्या नशिबात होतं ते. पण कर्म वाईट केल्यामुळे ते 5,000वरतीच आलं. भेटणार किती होते त्याच्या नशिबात? 5,00,000 रुपये. पण कर्म चुकीचं होतं त्याचं. त्या कर्माचं पाप, चुकीच्या कर्माचं पाप वाढलं आणि जे त्याला मिळणार होतं ते कमी प्रमाणात भेटलं. अरे वेड्या, काल तर तुझ्या जीवनातला तो पाय मोडल्याचा प्रसंग, तिथं तर तुझा जीवच जाणार होता, पण पुण्य बळ वाढलं आणि जीवाचं पायावर गेलं. तुझा पाय गेला, तुझा जीव वाचला. म्हणजे अशा काही घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात की आपण त्याच्यातून समजून घ्यायचं. अडचण आली म्हणून देवाला कधी दोष नाही द्यायचा, देवा आमच्याच वाट्याला का, असं समजावून सांगायचं की देवानं कुठल्या तरी मोठ्या संकटातून मला वाचवलंय, कुठल्या तरी मोठ्या संकटातून मला तारलंय. याच्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये सत्कर्म, धर्म, उपासना, नामस्मरण, कथा कीर्तन आणि रामचरित्राच्या चरित्रामध्ये जे दुःख आहे त्या दुःखाशी आपण आपल्या दुःखाची नेहमीच तुलना करायची. मग आपल्या लक्षात येईल रामापेक्षा आपल्या जीवनात कमीच दुःख आहे. असो, आपण आता याच रामकथेमध्ये प्रवास करणार आहोत. कथेला पुढे घेऊन जाणार आहोत आपण. काल कथेमध्ये आपण हनुमंतरायाचा प्रवेश केला आणि काल कथेची सांगता झाली. शबरी मातेला भेटून भगवान पुढे जातात. पंपा सरोवराच्या काठावर एक झाड आहे, त्या झाडाखाली भगवान बसले. तिथे हनुमानजी आले आणि हनुमानजीला ओळखलंय
राम भगवंतानं राम म्हणतात लक्ष्मण हा कपी आहे, याला जन्मता सोन्याची लंगोटी आहे. आणि हा जेव्हा जन्माला होता तेव्हा सूर्याला गिळायला निघालेला होता. सूर्य भगवंताला अर्ध गिळलं. मग इंद्र महाराजांनी ओठावर वज्र मारलं, ते हनुवटीवर लागलं, त्याची दाढी लांबली, म्हणून त्यांना हनुमान म्हणायला लागले. आणि लेकराची दाढी सुजली म्हणून आईनं मेहंदीचा पाला तोंडावर लावला, तर तोंडच लाल झालं. आणि मग लाल तोंड त्यांना खूप छान वाटायला लागलं. आईची आठवण म्हणून यानं स्वतःच्या अंगावरच सिंदूर लावून घेतलेला आहे. हा लालबुंद झालेला आहे, म्हणून मारुतीला लाल रंग आवडतो. आईची आठवण आहे. कुठे कुठे हनुमंतराय आपल्या गुरुची स्मृती म्हणून सुद्धा अंगावरती लाल चढवतात. तर असा हा हनुमान आहे, हा बलवान आहे, हा याला वायूचा वेग आहे, याची बुद्धी तलक आहे, आणि हा एकनिष्ठ आहे. हनुमंतरायने ओळखलं की हेच माझे गुरु आहेत. कारण आईनं सांगितलं होतं, हनुमंता न सांगता तुझं गुपित जो ओळखल तो तुझा गुरु असेल. हनुमानजी आले आणि रामचरणी लीन झाले. आणि साऱ्या जगामध्ये एक भजन विख्यात झालं. ती होती हे राजकुमार वालीनं तर पाठवले नसतील, पण जेव्हा समोरासमोर भेट झाली, हनुमंतरानं सांगितलं, सुग्रीवा घाबरू नको, हा देवांचा देव आहे. सुग्रीवाला समाधान झालं. सुग्रीवानं आपलं दुःख रामरायाला सांगितलं. भगवान, माझी पत्नी, माझा भाऊ वाली त्यांना डांबून टाकली, मला राज्यातून हकलून दिलंय, माझा जीव घेण्यावर टपलेला आहे. पण हे ऋषमुख पर्वत असं एक ठिकाण आहे की इथे वाली येऊ शकत नाही, त्याला शाप आहे, म्हणून ही माझ्यासाठी सुरक्षित जागा आहे. कोणी शत्रू कोणी मित्र हे आपले असतील, पण देवानं सगळ्यांसाठी बचावाची जागा तयार केलेली असते. किती लीला आहे देवाची. जो वाली सुग्रीवाचा जीव घेण्यावर टपलाय, ज्या वालीनं रावणाला बगलेत दाबून समुद्राचं स्नान केलंय, त्या वालीचा भाऊ मरणार वालीच्या हातानं, पण देवानं त्याला वाचवण्यासाठी अशी एक जागा आरक्षित करून ठेवली की त्या जागेवर वाली जाऊ शकत नाही. कसली लीला आहे भगवंताची आगात. मग विचार करा, सख्या भावापासून जर भगवंतानं वालीपासून सुग्रीवाला बचावण्यासाठी एक जागा आरक्षित केली असेल, तर आपली जर त्याच्यावर श्रद्धा असेल तर तो आपल्याला का वाचवणार नाही. या जगामध्ये जन्म आणि मृत्यू या गोष्टी आपल्या हातात नाहीयेत. लक्षात घ्या, लग्न, जन्म, मृत्यू, पैसा आणि अन्न, किती गोष्टी झाल्या. या 5 गोष्टी ईश्वर नियोजित आहेत. काय काय? जन्म कुठे घ्यायचा हे आपल्या हातात नाही, मृत्यू कधी येणार आणि कुठे येणार हे पण आपल्या हातात नाही, पैसा आपल्या प्रारब्धात आहे, तेवढाच आपल्याला मिळणार आहे, अन्न कुठे मिळणार, कधी मिळणार आणि किती मिळणार हे सुद्धा ठरलेलं आहे. नाहीतर चांगल्या भाजीमध्ये कधी कधी टपकन माशी पडते, कारण ती भाजी आपल्या नशिबात नसते. मग अन्न कुठे काय मिळणार हे सुद्धा नशिबात आहे, आणि आपल्या जीवनाचा जोडीदार कधी भेटणार आणि कोण भेटणार ही सुद्धा गोष्ट ठरलेली आहे. या 5 गोष्टी विधिलिखित आहेत, म्हणून या बाबतीत कधीच नाराज व्हायचं नाही, देवाचा प्रसाद म्हणून आनंदानं स्वीकारायचं. हे बोलणं डोक्यात चाललंय का डोक्यावरून चाललंय? लोहगाव पुरावा आहे त्याच्यासाठी. शास्त्रामध्ये सुभाषित आहे. काय काय? पैसा, धन, पैसा, अन्न आणि विवाह, जन्म आणि मृत्यू, या 5 गोष्टी सोबत घेऊन आलेलो आहोत आपण. म्हणून
मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। बाल न बाका होवे उसका, बाल न बाका होवे उसका, जिसका रक्षक दया निधान। मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। सुग्रीवाची इच्छा होती माझ्या दादासोबत मी समझोता करावा, पण वाली कसल्याच प्रकारे ऐकायला तयार नव्हता। भगवंतानं सांगितलं, सुग्रीवा काळजी करू नको। अग्नी पेटवला, शपथ घेतली, सुग्रीवा मी शपथ घेतो, उद्या सूर्य अस्ताला जाण्याच्या आत तुझं राज्य आणि पत्नी मी तुला देतो। राज्य आणि पत्नी तुला देतो असं म्हटल्यावर सुग्रीव म्हटलं, देवा मला काय करावं लागेल? म्हणे जा वाली सोबत युद्ध कर। म्हणे वाली त्याच्यासोबत युद्ध करणं म्हणजे आपण आपला मृत्यू ओढावून घेणं, कारण वालीला वरदानच आहे। वालीच्या समोर जो युद्ध करण्यासाठी उभा राहील आपोआप त्या व्यक्तीचं अर्धबळ वालीला मिळणार, त्याला वरदान आहे। म्हणजे वालीचं बळ हे दीडपट होणार आणि आपण 50% मध्येच राहणार। 150% समोरच्याची ताकद आहे आणि 50% आपली ताकद आहे। आपण दम धरणार का समोरच्या माणसासमोर? वालीला वरदान आहे गुरुजी की वालीच्या समोर जो युद्धासाठी उभा राहील त्या योद्ध्याचं अर्धबळ आपोआप वालीला मिळणार, असं वरदान होतं वालीला। म्हणून त्याच्या समोर कोणीच युद्धासाठी टिकत नव्हतं आणि देवानं सुद्धा त्याला झाडाच्या आडून मारलंय, समोर उभा राहून नाही मारलं। जर समोर उभे राहिले असते तर भगवान अर्धबळ देवाचं वालीला गेलं असतं, त्याला वरदानच तसं होतं। आणि दुसरं कारण सुग्रीव म्हणतो, देवा वालीचा मृत्यू त्याच पुरुषाच्या हाताने आहे। कोणत्या? की इथं 7 ताडाची झाडं आहेत, वेगळ्या वेगळ्या दिशेला आहेत, एक पूर्वेला, एक पश्चिमेला, दक्षिणेला, उत्तरेला, ईशान्य, नैऋत्य, आग्नेय, वायव्य, 7 दिशेला 7 ताडाची झाडं आहेत, एका रेषेत नाहीत। पण एकाच बाणात या 7 ताडाच्या झाडाचा जो ताडन करेल तोच बाण वालीला पुढे मारेल। पण मला सांगा, धनुष्याला सोडलेला बाण सरळ जाणार का अगोदर इकडे जाऊन मग असा येणार आणि मग इकडून असा येणार, असं आहे का बाणाचं काही? बाणाची दिशा एकच आहे ठरलेली, सरळ। ज्या दिशेनं बाण तुम्ही सोडाल त्या दिशेनं बाण जाणार, बाण दिशा वळवू शकत नाही। मग आता एकाच बाणात वेगळ्या वेगळ्या दिशेला असणारी झाडं कशी मोडणार? तुम्ही ऐकताय ना रामायण? लोगाव कानदेव नाही का? फार महत्वाचं सांगते, कधीच न ऐकलेलं सांगते तुम्हाला। भगवान बोलले, सुग्रीवा काळजी करू नको, ताडाचे झाडं पण मोडतो तुझा भाऊ वालीला पण मारतो। वालीनं खांद्यावर, सुग्रीवानं खांद्यावर गदा घेतली, गेला। वाली बाहेर ये, युद्धासाठी तयार हो। वालीची पत्नी तारा म्हणते, आज याच्याकडनं बळ कुठून आलं? स्वामी मला संशय येतो, जाऊ नका। पण वाली ऐकत नाही, म्हणे बरं झालं तारे, आता हा सुग्रीव माझ्या समोर आला, याला आता कंठस्नान घालतो। विजयी माळ गळ्यात घातली आणि वाली युद्धासाठी गेला। घनघोर युद्ध चालू झालं, गर 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 फिरतात आणि सगळे एकमेकाच्या अंगावरती वार करतात। वालीला भयंकर त्या ठिकाणी सुग्रीवाला वालीनं भयंकर मारलंय। सुग्रीव घायाळ झाला। सुग्रीवाला असं वाटतंय आता मी मरणार आहे, आता मी मरणार। पण हनुमंतरायानं ओळखलंय सुग्रीव घायाळ झाला। हनुमानजीनं रामरायाकडे पाहिलं, भगवान आता तरी बाण सोडा। भगवान बोलले वाली आणि सुग्रीव मधला फरकच कळना मला। तर तेव्हा हनुमंतरायानं नखानच चाफ्याच्या फुलाचा हार केला आणि सुग्रीवाच्या गळ्यात टाकला। लक्षात आलं हा सुग्रीव हा वाली। भगवंतानं बाण सज्ज केला, लक्ष्मणजीच्या पायावर पाय दिला। लक्ष्मणजीच्या पायावर पाय दिल्यानंतर काय झालं? पृथ्वी हादरली, कारण लक्ष्मणजी शेषाचा अवतार आहेत। पृथ्वी हादरली, शेषाच्या मस्तकावर पृथ्वी आहे आणि लक्ष्मणजी शेषाचा अवतार आहेत। लक्ष्मणजी हादरले की शेष हादरला, शेष हादरला की पृथ्वी हादरली, पृथ्वी हादरली की वाकडे तिकडे असणारी झाडं एका रेषेत आली। एक बाण सोडला